प्रेक्षकांनो, मी म्हटलं होतं ना तुम्हाला, आता ते कोर्ट कचेऱ्या दाखवतील तसंच झालंय. आता या प्रतिमा आत्या गेल्यानंतर सायलीला मिळाली आहे नोटीस. महिपत आश्रम पाडणार आणि त्या ठिकाणी ते रिसॉर्ट का काय त्याचं हॉटेल उभं करणार. आता ती नोटीस वाचते आणि तिला चक्कर यायला लागते, ती बेशुद्ध पडते. आणि आता अर्जुन तिला सावरतो, शुद्धीवर आणतो आणि मग सगळ्यांना ती नोटीस वाचून दाखवतो. आणि त्यात लिहिलेलं असतं की महिपत आता आश्रम पाडणार आहे आणि त्या जागी हॉटेल उभं करणार आहे. तर आता प्रेक्षकांनो, अर्जुन आश्रमाची केस पुन्हा एकदा हँडल करणार आहे. त्यामुळे सिरियल बघायला तुम्हाला खूप मजा येणार आहे. तर ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये त्यांनी अतिशय इमोशनल असे सीन दाखवलेत प्रेक्षकांनो. छान होता त्यांनी आजचा भाग. प्रतिमा आत्याची पाठवणी करतायत ते, पण म्हणतात ना प्रेक्षकांनो, नाळ घट्ट जोडली गेलेली असते, तसं काहीतरी सायलीला आणि प्रतिमा आत्याला फील होत आहे. आता सायली देवी आईजवळ जाऊन देवी आईशी गप्पा मारताना त्यांनी दाखवली आहे. आता सायली देवी आईला म्हणते, सायली त्यांच्या घरच्या देवघरासमोर उभी राहून देवी आईला म्हणत असते, देवी आई, माझ्या मनाची एवढी उलाढाल का होतीये? मला अर्जुन सरांनी जे काही सांगितलं ते तर माहितीच होतं. हे प्रतिमा आत्याचं माहेर आहे आणि त्यांनी त्यांच्या हक्काच्या घरी जायला हवं. रविराज काका सुद्धा केव्हापासून आस लावून बसलेत, पण तरी सुद्धा असं का वाटतंय की प्रतिमा आत्याने कधी जाऊच नाही? आतून असं तुटल्यासारखं का वाटतंय देवी आई? असं वाटतंय जणू माझी आईच माझ्यापासून दूर होतीये. देवी आई, तूच प्रतिमा आत्याला माझ्या समोर आणलंस, तूच आमच्या दोघींमध्ये असं नातं निर्माण केलंस आणि आता तूच प्रतिमा आत्याला माझ्यापासून लांब घेऊन जातेस का ग? का हे सगळं देवी आई? का करतेस तू हे सगळं? सायली तिच्या मनातल्या भावना अंबाबाई जवळ व्यक्त करतेय. तर आता बघा प्रेक्षकांनो, ती अशी अंबाबाईशी बोलतच असते, तिच्या मनातल्या सगळ्या भावना व्यक्त करत असते. तेवढ्यात तिथे प्रतिमा आत्या येतात आणि त्यांच्या डोळ्यातही टचकन पाणी येतं. आज ना त्यांनी खूपच छान आणि इमोशनल असं दाखवलंय प्रेक्षकांनो. म्हणजे खरंच या कलाकारांची ॲक्टिंग करायची कमालच आहे प्रेक्षकांनो. खरंच छान करतात हे काम. म्हणजे बघा ना, एकमेकांशी काहीही नातं नसताना म्हणजे इतक्या भावना प्रगट होणं हे कमालच आहे, नाही? तर आता हे प्रतिमा आत्या तिथे येतात. सायलीच्या डोळ्यातही पाणी असतं आणि त्यांच्याही डोळ्यात पाणी असतं. मग सायली म्हणते, प्रतिमा आत्या, तुम्हाला झोपायच्या आधी देवाला नमस्कार करायचा आहे म्हणून आलात का? प्रतिमा आत्या सायलीला होकार देतात आणि मग सायली म्हणते, प्रतिमा आत्या, तुमच्या डोळ्यात पाणी का आलंय? मग आता प्रतिमा आत्या अगदी स्पष्ट बोलतात प्रेक्षकांनो. रॅदर त्यांनी अगदी गाणं पण गायलंय सायलीसाठी. आता प्रतिमा आत्या म्हणतात, तुला रडताना पाहून मला पण पाणी आलं ग डोळ्यात. सायली म्हणते, प्रतिमा आत्या, आता तुम्ही या घरातनं जाणार आहात ना, म्हणून मला थोडं वाईट वाटतंय, इतकंच. सायलीला काही तिचे अश्रू लपवता येत नाहीये. प्रतिमा आत्यासमोर आल्यामुळे ती आणखीनच रडायला लागते. आता या प्रतिमा आत्यांना पण खूप गच्च भरून आलाय. त्या म्हणतात की मला नाही जायचंय, मला पण इथेच राहायचंय, मला तुझ्या जवळ राहायचंय. प्रेक्षकांनो, तसंही कुठल्या माहेरवाशनीला वाटतं की आपण घरी वापस यावं, पण बघा ना कशी रीत आहे ना जगाची. स्त्रीला आपलं घर सोडून सासरी जावंच लागतं. तसं बिचाऱ्या या प्रतिमा आत्याच्या मनाची घालमेल त्यांनी खूप छान दाखवली आहे. तर आता सायली काही न बोलता पटकन त्यांना मिठी मारते आणि दोघी मायलेकी खूप वेळ रडतात. हे दृश्य ना तुम्हाला बघताना छान वाटेल. म्हणजे जे स्पेशली इमोशनल पर्सन आहेत ना, त्यांच्यासाठी हा आजचा खास रडा एपिसोड आहे. मी रडा यासाठी म्हणते कारण खरंच तुम्हाला हे सगळं बघताना खूप रडू येणार आहे प्रेक्षकांनो. सायली प्रतिमा आत्यांना जवळ घेऊन खूप वेळ घट्ट मिठी मारते आणि रडत असतात या दोघी जणी. शेवटी आता सायली आणि प्रतिमा आत्या एकमेकींना सावरत म्हणतात. आता सायली आधी बोलते, प्रतिमा आत्या, तुम्ही तुमच्या घरी जायची वेळ येणारच होती ना, आणि आता ती आली आहे आणि आता मात्र मलाही माझ्या मनावर दगड ठेवून हा सगळा वियोग सहन करावाच लागणार आहे. प्रतिमा आत्या आता तिला म्हणतात, बेटा तू असलीस ना की मला भीती नाही वाटत. आता त्या एक एक शब्द अडखळत बोलतात प्रेक्षकांनो, जणू काही एक लहान लेकरू जेव्हा नवीन नवीन बोलायला लागतं ना तसं. सायली म्हणते, तुम्हाला तुमच्या घरी सुद्धा भीती नाही वाटणार. तिथे रविराज काका आहेत, तुमची तन्वी आहे, सख्या बहिणीसारखी काळजी घेणारी सुमन काकू आहे आणि 2 घरामध्ये जास्ती अंतर नाहीये. मी येईल ना तुम्हाला भेटायला. प्रतिमा आत्या आता सायलीला म्हणतात, रोज भेटशील मला आत्तासारखी? रोज येशील ना माझ्याकडे तू? बघा प्रेक्षकांनो, कसं असतं ना नातं, आपल्याला आपल्या माणसाला सोडून जावंसच वाटत नाही. सायली सुद्धा प्रतिमा आत्याला म्हणते, नाही हो प्रतिमा आत्या, रोज सारखं काहीच असणार नाहीये. आता मला रोज सकाळी उठल्या उठल्या तुमचा चेहरा नाही हो दिसणार.
तुमच्या नजरेमध्ये जे सगळ्यांसाठी प्रेम आहे ना प्रतिमा आत्या, ते नाही दिसणार हो. तुम्ही माझ्या चेहऱ्यावरनं जेव्हा हात फिरवता ना प्रतिमा आत्या, तेव्हा ना असं वाटतं की आता सगळं चांगलं होणार आहे. प्रतिमा आत्या, तुमचा स्पर्श, तो स्पर्श आता मी कुठून आणू प्रतिमा आत्या? आणि आता पुन्हा सायली रडायला लागते आणि प्रतिमा आत्या सुद्धा रडायला लागतात. हा प्रेक्षकांनो, खूपच छान दाखवलं ना त्यांनी आज. म्हणजे मी सारखं म्हणते तुम्हाला, कारण जेव्हा तुम्ही स्वतः बघाल ना प्रेक्षकांनो, तेव्हा बघायला खूप छान वाटतंय. सायलीने तिच्या मनातल्या भावना अगदी स्पष्टपणे प्रतिमा आत्याकडे व्यक्त केल्या आहेत. आणि आता प्रतिमा आत्या सायलीच्या गालावरनं पुन्हा हात फिरवायला लागतात आणि त्यामुळे सायलीला आणखीन रडू कोसळतं. तुमच्या पण आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आहे का हो प्रेक्षकांनो, ज्या व्यक्तीकडे आपण आपलं मन मोकळं करतो, त्या व्यक्तीला बघून असं खूप रडावंसं वाटतं, असं वाटतं की आत्ता सगळं काही पटकन बोलून टाकावं. खरंच ज्यांच्या आयुष्यात अशा व्यक्ती असतात ना, ते लोक खरंच खूप नशिबवान असतात. आपले सुख दुःख वाटून घेणारी आणि आपल्याला माया लावणाऱ्या व्यक्ती खूप कमी असतात प्रेक्षकांनो. त्यामुळे ज्या आहेत ना, त्यांना जपा, त्यांच्यावर भरपूर प्रेम करा. एकदा का आपलं माणूस गेलं ना की आपल्याला पुन्हा दिसत नाही हो प्रेक्षकांनो. त्यामुळे आहे तेव्हाच माया लावा, जीव लावा. गेल्यानंतर रडून काही उपयोग नसतो. असो, मी जरा जास्तीच अध्यात्माकडे वळतीये, तर आपण मालिका एन्जॉय करूयात. तर आता ह्या प्रतिमा त्या सायलीच्या गालावरनं अशा हात फिरवतात, त्यामुळे सायलीला आणखीन रडायला येत असतं. मग प्रतिमा त्या तिला म्हणतात, ये चल माझ्याजवळ बस. आता प्रतिमा त्या तिला तिच्या खोलीत नेतात ना प्रेक्षकांनो. जेव्हा मालिका संपेल ना, तेव्हाच या मायलेकी हे सगळं रिव्हील होईल प्रेक्षकांनो. तोपर्यंत आपल्याला त्यांचे असे इमोशनल सीन्स बघावेच लागणार आहेत. छान दाखवलंय पण त्यांनी आज. आता इकडे रविराज काका बघा किती एक्सायटेड आहेत. ते बॅग भरत म्हणत असतात, सुमनला काय करू आणि काय नको असं झालं असेल नाही. आता प्रिया म्हणते, हो ना बाबा, मला तर असं वाटतंय सुमन काकी आज रात्रभर झोपणारच नाही, ती उद्याचीच तयारी करत असेल. आता रविराज तिला म्हणतात, बरं का, चल ये बरं, आता मला या कपड्यांच्या घड्या घालायला मदत कर, कारण ही मस्त तिथे बसून गंमत पाहत असते कशी बॅग भरतायत आपले बाबा. तर आता तेवढ्यात हिला फोन येतो नागराजचा. आता ही घाबरते आणि विचार करते, अरे देवा, या रविराज समोर कुठून फोन उचलू, म्हणून ती कट करते नागराजचा फोन. पण आता नागराज वैतागतो आणि पुन्हा एकदा तिला कॉल बॅक करतो. बरं, आता धडधडीत ह्या रविराजांच्या समोर ती फोनची बेल मोठ्याने वाजतीये बरं का. आता हे रविराज म्हणतात, अगं तन्वी, मदत करतेस ना मला? पण आता ही लगेच म्हणते, हो बाबा, आलेच. आता तिच्या हातात फोन असतो, ती सारखा फोन बघत असते. मग आता रविराज तिच्या हातातला तो फोन घेतात आणि म्हणतात, तन्वी अगं आण बरं तो फोन इकडे. आणि मग त्यांना दिसतं की नागराजचा फोन आहे. आता ते तन्वीला बघतात आणि म्हणतात, अगं काय, नागराजचा फोन आलाय ना तुला? आणि काय ग तन्वी, आता काकाशी बोलायचं सुद्धा कंटाळा आलाय का तुला? प्रिया आधी घाबरते, पण मग लगेच चाट ठोकते त्यांना, म्हणजे फेका हाणते आणि म्हणते, अहो बाबा काय झालं, मगाशी ना स्पॅम कॉल्स होते ना, म्हणून मी फोन उचलत नाहीये काकाचा. मला असं वाटलं की हा फोन पण तोच आहे, मी बघितलंच नाही ऍक्च्युली काकाचा फोन आहे. मग आता रविराज म्हणतात, अगं सुमननेच सांगितलं असेल नागराजला फोन करायला, काय तयारी करायची काय नाही. बरं तन्वी, फोन टाक बरं स्पीकरवर. आता मात्र प्रिया खूप घाबरते आणि विचार करते, अरे बापरे, मेले मी आता. आता तिकडनं नागराज म्हणजे हा नागोबा फुतकारे टाकल आणि हे सगळ्या किल्लेदारला ऐकू जातील. आता काय करू? आणि आता ही फार स्मार्ट आहे हा प्रेक्षकांनो, म्हणजे हिच्या इतकी स्मार्ट अख्ख्या जगात कोणी नसेल असं त्यांनी दाखवलंय. आता ही फोन स्पीकरवर टाकते आणि लगेच म्हणते, बाबा ऐका, मी फोन स्पीकरवर टाकलाय, बघा. आता लगेच रविराज म्हणतात, हा बोल रे नागराज. अरे हॅलो नागराज, अरे ऐकतोयस ना? तेव्हा नागराज तिकडनं म्हणतो, हा हॅलो दादा, हा बोल. आता रविराज म्हणतात, अरे आनंदाची बातमी कळली ना तुला? अरे तुझी वहिनी प्रतिमा वहिनी कायमची येते घरी आता. आता नागराज म्हणतो, हो दादा, तू काही टेन्शन घेऊ नकोस, मी आणि सुमन इकडची सगळी तयारी करून ठेवतो बघ. आता हे रविराज म्हणतात, हो आम्ही उद्या सकाळीच येतोय. आणि आता नागराज म्हणतो, हो दादा या तुम्ही लवकर. पण आता फोन ठेवल्यावर, म्हणजे फोन अजून ठेवला नाही त्याने, पण मनातच विचार करतोय, या प्रियाला चांगले 4 शब्द सुनवले असते तर या दादाला तिथे कडमडायची काय गरज होती. याला जरा ऐकवायचं होतं प्रियाला, की कशाला आगाऊपणा केलास तू, कशाला मनाने निर्णय घेतला वगैरे. पण आता प्रिया यांना कन्व्हिन्स करेलच की प्रतिमा इकडच्या घरी आली म्हणजे आता आपल्याला तिला मारायला सोपं जाईल वगैरे. पण आता इकडे बघा प्रेक्षकांनो,
पिढीमधलं कसं अंतर असतं, पण तरी पण माया कधी तुटत नसते, असं त्यांनी प्रतिमात्याचा आणि या पूर्णाजीचा पण एक सीन दाखवलाय. म्हणजे बघा हा प्रेक्षकांनो, या पूर्णाजीनी त्यांच्या मैत्रिणीची मुलगी दत्तक घेतली आहे, तरी सुद्धा पूर्णाजींना प्रतिमात्याबद्दल किती माया आहे ना. पूर्णाजी आता प्रतिमात्याबद्दल सगळा भूतकाळ आठवायला लागतात. त्या प्रतिमात्याला सांगत होत्या की तुझी आई आणि मी लहानपणापासून घट्ट मैत्रिणी होतो. तुझी आई जेव्हा शेवटच्या घटका मोजत होती ना, तेव्हा मी तिला वचन दिलंय की तुला कधीच अंतर देणार नाही. पूर्णाजी प्रतिमात्याचा फोटो जवळ घेऊन त्या सगळ्या मोमेंट आठवतात की प्रतिमात्या परत कशी घरी आली आणि कसं पुन्हा एकदा प्रतिमात्याचं आणि त्यांची भेट झाली. पण आता प्रियाने मध्येच काढले की प्रतिमाला तिच्या घरी न्यायचं. त्यामुळे पूर्णाजीला पुन्हा एकदा आता धस्स होते की आपण आपल्या लेकीला कसं काय पुन्हा पाठवायचं सासरी आणि तिच्याशिवाय कसं जगायचं. म्हणजे बघा ना प्रेक्षकांनो, आईची आई आणि आईची आई म्हणजे दुधावरची साय आणि साईचं लोणी लोण्याचं तूप, तसं काहीतरी आहे नाही या मायेचं. तर आता या प्रतिमात्या सायलीसाठी अंगाई गीत गातायत, जसं सायलीने प्रतिमात्यासाठी गायलं होतं. आणि आता मात्र प्रतिमात्या अगदी न अडखळता ते गाणं म्हणतायत लिंबोणीच्या झाडामागे. आणि आता मात्र सगळ्यांना खोलीत आवाज गेलाय त्या गाण्याचा. कमालेने प्रेक्षकांनो, बोलायचा आवाज जात नाही पण गाण्याचा आवाज जातो. पण छान वाटलं ते बघताना. आज बाकीचं सगळं सोडून दिलंय, अतिरेक मालिकेचा बोर होतंय या सगळ्या गोष्टी सोडून द्या. फक्त आजचा हा इमोशनल सीन जो काही आहे ना तो प्रेक्षकांनो, तो खूप छान पद्धतीने तुम्ही एन्जॉय करा. मस्तच दाखवलंय त्यांनी. आता अर्जुनही विचार करतो, अरे चा, हा तर प्रतिमात्याचा आवाज आहे. आता प्रतापराव आणि या कल्पनाताई हे सुद्धा झोपेतनं जागे होतात. आणि आता प्रतापराव म्हणतात, अगं कल्पना, अगं प्रतिमेचा आवाज आहे हा. कल्पनाताई म्हणतात, अय्या हो की. रविराज म्हणतात, अरे हा प्रतिमाचाच आवाज आहे. आता प्रिया म्हणते, बाबा आई तर एक एक दोन दोन शब्दच बोलायला लागली आहे, गाणं कसं काय गाईल ती. रविराज म्हणतात, ते नाही माहिती बाई मला, पण हा आवाज आहे ना हा प्रतिमेचाच आहे. आता प्रियाचे धाबे जण दणाणलेत. पण बघा प्रेक्षकांनो, प्रियाला मजा येते सायलीला आणि प्रतिमात्याला छळायला. तर आता हे सगळेच जण एक एक करून त्या प्रतिमात्याच्या खोलीत निघालेत. तर आता ही सायली पटकन उठते आणि प्रतिमात्याला म्हणते, प्रतिमात्या तुम्ही गाणं गाताय. आता प्रतिमात्या तिला म्हणतात, हो ये झोप माझ्या मांडीवर. सायलीला तो क्षण तिथेच थांबावा असं वाटत असेल ना प्रेक्षकांनो. रॅदर सगळ्याच मुलींना असं वाटतं आईकडनं लाड करून घेताना. तर या प्रतिमात्या लिंबोणीच्या झाडामागे हे गाणं म्हणतात. एक छोटंसं ध्रुवपद तुम्हाला म्हणून दाखवते प्रेक्षकांनो, कारण हे गाणंच इतकं सुंदर आहे ना की आपल्याला मोह आवरतच नाही. म्हणजे आपला कसाही आवाज असू द्या, पण आपल्याला हे गाणं म्हणावंच वाटतं. तर आता बघा, हे सगळेजण हे गाणं ऐकण्यासाठी तिथे दारामध्ये उभं राहून सगळेजण बघतायत सायली आणि प्रतिमात्यांना. या दोघींची माया बघतायत. तर प्रतिमात्या मात्र गाणं म्हणण्यामध्ये अगदी गुंग झालेल्या असतात. गाणं तुम्हाला थोडंसं गाऊन दाखवते आता. लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, देवकी नसे मी बाळा, भाग्य यशोदेचे भारी, तुझे दुःख घेण्यासाठी केली पदराची झोळी. जगा वेगळी ही ममता हो, जगा वेगळी ही ममता, जगा वेगळी अंगाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. तर प्रेक्षकांनो, मला काही गाणं म्हणता येत नाही बरं का, पण गाणंच एवढं सुंदर आहे ना की खरंच मला मोह आवरतच नाही कधी कधी, म्हणून दाखवावंच वाटतं. सॉरी हा प्रेक्षकांनो, जरा जास्तीच तुमच्या कानांवर अत्याचार करते मी माझ्या गाण्याचा. असो. तर आता अचानक गाणं म्हणता म्हणता या प्रतिमात्याला आणि सायलीला दोघींना सुद्धा अचानक भूतकाळ आठवायला लागतो आणि दोघी इकडे तिकडे बघायला लागतात. आता ही सायली प्रतिमात्यांना लहानपणी म्हणत होती ना की आई गाणं म्हण ना माझ्यासाठी, म्हण ना ग गाणं. आणि ते लहान मुलीचे आवाज सायलीच्याही कानावर पडतायत आणि प्रतिमात्याच्याही कानावर पडतायत. दोघीही अगदी कावऱ्या बावऱ्या झाल्यासारख्या एकमेकींकडे बघतात. दोघींनाही अचानक भूतकाळ आठवायला लागतो. बरं प्रेक्षकांनो, यांना एवढा भूतकाळ आठवतो तर ह्या दोघी सुद्धा
त्या भूतकाळाचा पाठपुरावा का करत नसतील बरं? म्हणजे एवढं धडधडीत आठवतं बरं का दोघींना पण, की कोणीतरी आहे, कोणीतरी आवाज देते आपल्याला, तरी सुद्धा इतकी कसे काय इग्नोर करतात? आता आपल्याला एखादं वाईट स्वप्न पडलं समजा रात्री, तर बाई मला ते चैन पडत नाही सगळ्यांना सांगितल्याशिवाय, किंवा कुठलीही गोष्ट असू द्या आपण सांगतोच, पण तरी सुद्धा यांची लपवण्याची कमाल आहे ना. तर आता ते आवाज एकदम स्ट्रॉंगली त्यांना ऐकू यायला लागतात, तेव्हा सायली आणि प्रतिमा त्या दोघीही भांबवल्यासारख्या एकमेकींकडे बघायला लागतात. तर आता मात्र हे सगळेचे सगळे बाहेरून बघत असतात ना प्रेक्षक, बाकीचे हे रविराज, पूर्णाजी, अर्जुन, हे सगळेजण या दोघींकडे बघतात की कसं या दोघी जणी एकमेकींशी अटॅच आहेत वगैरे वगैरे. पण आता एका पॉइंटला प्रियाला खूप राग येत असतो आणि प्रिया एकदम जाणार असते आतमध्ये. तेव्हा हे रविराज म्हणतात, तन्वी ए बेटा, हे बघ तुझा त्रास आहे ना आम्हाला कळतोय, तुझी आई तुला समजून न घेता सायलीला तिची मुलगी समजतीये, पण बेटा तुझा त्रास मी समजू शकतो, पण तू सुद्धा विचार कर ना. प्रतिमा सध्या सायलीला तिची मुलगी समजतीये बेटा, आपण चांगल्या गोष्टीकडे बघूयात ना. बघ ना, प्रतिमाला एक शब्द सुद्धा बोलता येत नव्हता, पण आता ती सायलीसाठी किती छान अंगाई गीत म्हणतीये. थोडेसे संयम ठेव बेटा, थोडेसे संयम ठेव. आता प्रिया रविराजांचं ऐकते बरं का. तर आता हे सगळेजण आतुरतेने वाट बघत असतात की पुढे काय होईल. प्रतिमा त्या आता सायलीला पुन्हा म्हणतात, झोप बेटा झोप. आणि आता सायलीला पुन्हा असं थोपटवत असतात, तिच्या डोक्यावरती असा हात फिरवत असतात. या दोघींची माया जगा वेगळीच आहे असं या सगळ्यांना वाटायला लागतं. आता अर्जुनला, प्रतापरावांना. आता सायली अगदी म्हणजे सगळं टेन्शन सोडून रिलॅक्स डोळे मिटतीये. असंच वाटतं ना प्रेक्षकांनो, आपल्या आईच्या मांडीवर डोकं ठेवलं की असं वाटतं आता काही टेन्शन नाहीये. आता थोड्या वेळ तर त्यांनी काहीच ऐकवलं पण नाहीये आणि काहीच नाही, फक्त प्रतिमा त्या सायलीला असे लाड करतायत आणि सायली ते सगळं अनुभवतीये. आता थोड्या वेळाने सायली अशी उठून बसते आणि प्रतिमात्याकडे बघतच राहते. दोघींचे डोळे रडून रडून लाल झालेत. आता सायली प्रतिमात्याला म्हणते, प्रतिमात्या उद्या तुम्ही तुमच्या घरी निघून जाल, तुम्ही गेलात ना तरी पण तुमच्या अंगाईचे सूर मला सतत आठवत राहतील. आता प्रतिमा त्या सायलीकडे बघून आणखीन आता त्या रडतायत, म्हणजे दोघींनाही त्यांच्या भावना खूप अनावर झालेल्या आहेत. तर आता मात्र सायली प्रतिमात्याला म्हणते, प्रतिमात्या आता डोळ्यातनं पाणी नाही काढायचं. ती प्रतिमात्याचे डोळे पुसते आता आणि म्हणते, प्रतिमात्या तुमची मनस्थिती मला कळते हो, सगळ्याच गोष्टी किती अचानक घडल्या ना, तुम्हाला तुमच्या मनाची तयारी करायला वेळच मिळाला नसेल ना. आता या पूर्णाजीचे डोळे पण पाणावलेत आणि सगळ्यांचीच, प्रिया सोडली तर. आता सायली म्हणते, प्रतिमात्या तुम्हाला मी इथे घेऊन आले आणि तुम्हाला सांगितलं गेलं की हे तुमचं घर आहे, ही तुमची माणसं आहे. हे सगळं किती पटकन झालं ना प्रतिमात्या, तुमचा खूप गोंधळ उडला असेल ना. आता या प्रतिमात्या सुद्धा सायलीला म्हणतात की हो सायली, खूप, म्हणजे त्यांना सांगायचंय की खरंच माझ्या मनाची अवस्था कोणाला कळत नाहीये. तर आता सायली म्हणते, प्रतिमात्या तुमचा विश्वास आहे ना आमच्यावर, की आम्ही हे सगळं जे काही करतोय ते तुमच्या चांगल्यासाठी करतोय. आता प्रतिमात्या थोड्या वेळ बघतात सायलीकडे आणि तिला डोळ्याने खुणवतात की हो. मग आता सायली म्हणते, प्रतिमात्या एवढ्या दिवस तुम्ही आमच्या प्रयत्नांना साथ दिली ना, म्हणूनच ना तुमचा विश्वास आहे म्हणून. तर आता या दोघींना हे सगळेजण बघतायत प्रेक्षकांनो. तर आता सायली म्हणते, प्रतिमात्या तसंच तुम्ही ह्या वेळेला सुद्धा ह्या प्रयत्नांना साथ द्याल ना, जाल ना प्रतिमात्या तुमच्या घरी. आता हे सगळं बोलताना सायलीला खरंच खूप त्रास होतोय, पण काय करणार प्रेक्षकांनो, समाजाची जगाची रीतच आहे, मुलीला सासरी जावंच लागतं. तर आता ही प्रतिमात्या खूप रडते बिचारी आणि म्हणते, हो जाईल ना मी माझ्या घरी. आता असं बोलल्यानंतर सायलीला आणखीनच वाईट वाटायला लागतं आणि आता सायली आणखीनच रडायला लागते प्रेक्षकांनो. आणि प्रतिमात्या सुद्धा छान दाखवलाय त्यांनी हा सीन. तर आता हे सगळेच जण तिकडनं बघतायत की कसं या दोघी जणी एकमेकींशी अटॅच आहेत आणि कसं सायलीने प्रतिमात्याला कन्व्हिन्स केलं त्यांच्या घरी जाण्यासाठी, तेही स्वतःच्या मनावर दगड ठेवून. तर आजचा भाग खरंच त्यांनी खूपच छान दाखवलाय. तर आता पुन्हा एकदा सायली आणि प्रतिमात्या एकमेकींना घट्ट मिठी मारून खूप वेळ रडतात. आता हा शेवटचा सीन जरासा स्लो होता, त्यामुळे आजचा एपिसोड
जरासा लहान झालाय आणि प्रेक्षकांनो तुम्हाला मी रोज डिटेल रिव्ह्यू देते जे काही आहे, म्हणजे कोणी शिंकलं जरी तरी पण मी सांगते तुम्हाला की आज असं असं झालंय. असो तर उगाचच मोठे मोठे एपिसोड करण्यात अर्थ नाही असं मला म्हणायचं. पूर्णाजी या दोघींना बघून खूपच भावुक झालेल्या असतात. आता त्या म्हणजे हे सगळेच जण एक समाधानाने तिथे हास्य करतात की वा छान, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. आता प्रतिमात्या आणि सायली दोघे जण जेव्हा रडत असतात तेव्हा पूर्णाजी म्हणतात की हा क्षण, हे नातं खरंच लाखात एक आहे. आता आत्ताचा क्षण या दोघींचा क्षण आहे, या दोघींना तो क्षण जगून घेऊ द्या, आपण सगळेजण इथून निघून जाऊयात. असं म्हणून या पूर्णाजी या सगळ्यांना म्हणतात चला आपण इथून आपापल्या खोलीत निघून जाऊया. आता हे सगळेजण निघून जातात खरी, पण आता प्रिया म्हणते, म्हणजे प्रिया तिथेच विचार करत उभी आहे, ती मनातच बोलते घालवा घालवा, किती तुम्हाला वेळ एकत्र घालवायचा आहे ना तो घालवा, हा वेळ तुम्हाला किती सोबत घालवायचा आहे ना तो घालवून घ्या, कारण उद्या सकाळी मी या माय लेकींची ताटातूट करणारच आहे. आणि आता प्रेक्षकांनो हा भाग त्यांनी इथे संपलाय. म्हणजे थोड्या वेळ प्रिया तिथेच उभी राहते आणि मग तिथून निघून जाते. पण आता प्रेक्षकांनो काय आहे ना, यांनी आता त्या रविराजांच्या घरी गेल्यावर या प्रतिमात्यांनी त्या प्रियाला सरळ केल्याचं दाखवलं पाहिजे, म्हणजे तिला काही कामाला लावलं पाहिजे. जसं इथे सायली बिझी असते तसं त्यांनी प्रियाला बिझी ठेवायला पाहिजे. तसं ती काही कोणाचं ऐकणार नाही, पण तिची फजिती बघायला आपल्याला आवडेल असं मला म्हणायचंय. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की कळवा हं, आजचा भाग कसा होता ते. आणि माझ्या सरप्राईज गिफ्टचा मी व्हिडिओ बनवलाय, तो मी तुम्हाला आपल्या ठरलं तर मग या मालिकेच्या पुढे लावते, म्हणजे तुम्हाला मालिका संपली की तो व्हिडिओ दिसेल थोड्या वेळाने. तर आता पुढच्या भागात त्यांनी ते दाखवलंय की सायलीला आश्रमाची नोटीस मिळते, आश्रम पाडणार आहेत म्हणून, आणि अर्जुन तिला सावरतो. ती बेशुद्ध होते, चक्कर येते तिला ती वाईट बातमी ऐकल्यावर, आणि आता अर्जुनने ती बातमी सगळ्यांना सांगितली आहे. तर प्रेक्षकांनो काय वाटतं तुम्हाला, आता या मधुभाऊंच्या केसमध्ये काही नवीन प्रगती, प्रतिमात्याच्या जीवाला धोका असेल का, महिपत तिथे प्रतिमात्यावर अटॅक करेल का, असे बरेच प्रश्न आहेत प्रेक्षकांनो. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आपण बघत राहूया ठरलं तर मग ही मालिका एन्जॉय करूया. आजचा भाग आवडल्यास नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हं. धन्यवाद.